श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज तुम्हाला अशी एक सत्य घटना सांगणार आहे जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. एक आई जिला तिच्या बाळासाठी अपार वेदना सहन कराव्या लागल्या, पण तिला एकच विश्वास होता, श्री स्वामी समर्थ महाराज. जेव्हा सगळे उपाय थकले, तेव्हा वैद्यकीय शास्त्राने हात टेकले, तेव्हा फक्त स्वामींची कृपा तिच्या बाळासाठी वरदान ठरतो. हृदयाला भिडणारी, विश्वास आणि भक्तीने विजय सिद्ध करणारी ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सोनाली आणि अभिषेक एका मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रेमळ दाम्पत्य. लग्नाला 4 वर्षांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक सुखद बातमी आली. सोनाली गर्भवती होती. संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. स्वामींच्या कृपेने हे वरदान लाभले असे ते मानत होते. सोनाली आणि अभिजित हे दोघे स्वामी समर्थ निस्सिम भक्त. त्यांच्या घरामध्ये दररोज स्वामींचे जप, आरती, नामस्मरण सुरू असायचं. सोनालीने तर गर्भधारकांच्या पहिल्या दिवसापासून स्वामींचे नामस्मरण वाचन सुरू केले होते. तिला खात्री होती स्वामींचे तिच्या बाळाला रक्षण करते. 7वा महिना सुरू झाला. सोनाली आणि अभिजित बाळाला आगमनासाठी वेगवेगळ्या तयारी सुरू केली होती. पहिल्या दिवसापासून स्वामींचे चरित्राचं वाचन सुरू केलं होतं. तिला खात्री होती की स्वामी तिच्या बाळाचं रक्षण करते. 7वा महिना सुरू झाला. सोनाली आणि अभिजित बाळाच्या आगमनासाठी वेगवेगळ्या तयारीत गुंतले होते. पण नीतीला काही वेगळंच मान्य होतं. एका रात्री सोनालीचा अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. वेदना इतक्या भयानक होत्या की तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करावं लागलं. डॉक्टरने तपासणी सुरू केली. चेहऱ्यावरती चिंता उमटली. अभिजित घाबरला. तुमच्या बाळाच्या हृदयाची गती कमी होते. ही फार गंभीर परिस्थिती आहे. बाळ वाचत असेल तर तातडीने ऑपरेशन करावं लागेल. पण डॉक्टर थोडे थांबले. पण काय डॉक्टर? अभिजितनं घाबरून विचारले. सोनालीच्या तब्येतीवरती धोका आहे आणि बाळ 7 महिन्याचं आहे. ऑपरेशन केलं तरी ती वाचेल की नाही याची खात्री देणार नाही. हे ऐकता सोनालीने अभिजितला जोरदार धक्का बसला. सोनालीने अभिजितचा हात घट्ट पकडला. स्वामींच्या कृपेने काही वाईट होणार नाही. मला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तिच्या डोळ्यात अश्रू होते. रात्री 2 वाजता अभिजित घरी जाऊन स्वामींच्या मूर्तीसमोर बसून प्रार्थना केली. स्वामी, हे बाळ तुम्हीच दिले आहे. आता तुम्ही त्याचं रक्षण करा. आम्ही वैद्यकीय उपचार करू शकतो, पण जीवन देणार तुम्हीच आहात. कृपा करा स्वामी, कृपा करा. स्वामींच्या मूर्तीसमोर एक निरोजन पेटलं होतं. तो दिवा अचानक थोडा थोडा तेजस्वी होऊ लागला. अभिजितच्या अंगावरती काटा आला. त्याने डोळे मिटले आणि पुन्हा प्रार्थना सुरू ठेवली. तितक्या सोनालीच्या फोनवरून कॉल आला. अभिजित घाबरत उचलला. अभिजित, काहीतरी चमत्कार झालाय. सोनालीच्या आवाजात एक वेगळीच ऊर्जा होती. काय झालं? डॉक्टर म्हणाले की बाळाची हृदयाची गती स्थिर होत लागली. अचानक सगळं सुधारत होत चालले. अभिजितला क्षणभर विश्वासही बसला नाही. तो धावत हॉस्पिटलला गेला. डॉक्टरांनी पुन्हा सोनोग्राफी केली आणि आश्चर्याने म्हणाले, हे अशक्य आहे. आम्ही जी थोड्या वेळापूर्वी पाहिलं त्याचे उलट होतं. पण आता बाळ सुरक्षित आहे. त्याला वैद्यकीय चमत्कार म्हणावं लागेल. पुढचे 2 महिने सोनालीने पूर्ण भक्तिभावाने स्वामींची सेवा केली. आठवड्यातून एकदा स्वामींच्या मठात जाऊन त्याची चरणी नतमस्तक होऊ लागली. अखेर ठरलेल्या तारखेला सोनाली एका गोंडस बाळ जन्म दिला. डॉक्टरने बाळाला तपासणी केली आणि म्हणाले, हे बाळ खूपच नशिबान आहे. यांनी मृत्यूला दारातून पुनर्जन्म घेतलाय. सोनालीने अभिजितला बाळाला गोंजारलं. दोघांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर ते कृतज्ञतेचे होते. सोनाली बाळाला अलगद खुशीत घेतलं आणि त्याच्या कानात हळूच पुटपुटली, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर असे तुम्हाला अनुभव बघायचे असेल किंवा ऐकायचा असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे इंस्टा पेजला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.